नमस्कार मित्रांनो राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे। काही भागात तुरळक पाऊस होत असल्याचे दिसत आहे। दरम्यान पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान राहील याबाबतीची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांनी दिली आहे। 1 जून पासून ते 6 जून पर्यंत जोराने वारे सुटणार आहेत। या काळात पाऊस येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत पेरणीसाठी शेतजमिनीची मशागत करून ठेवावी असं आवाहन पंजाबराव डक पाटील यांनी दिली आहे। दरम्यान राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत पाऊस पडणार अशी माहिती दिली आहे। दरम्यान पंजाबराव डक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नाही, परंतु या काळात जोराचा वारा सुटणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे। राज्यात 7, 8, 9 तारखेला भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती देखील त्यांनी या दरम्यान दिली आहे। या दरम्यान मात्र 6 जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे। आजपासून जोराने वारे सुटणार आहे, त्यामुळे राज्यात चांगलं सूर्यदर्शन राहील अशी माहिती देखील पंजाबराव डक पाटील यांनी दिली आहे। राज्यात 7 आणि 8 जूनला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे। 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान असलेला पाऊस हा दररोज भाग बदलत पडणार असल्याची माहिती डक पाटील यांनी दिली आहे। या दरम्यान पंजाबराव डक पाटील यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे। अनेक ठिकाणी झिंजीवित विस्कळीत झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान यावर्षी मान्सून 15 दिवस लवकर देशात दाखल झाला आहे। तसेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना सुटका देखील झाली आहे, पण दुसऱ्या बाजूला या पूर्व मोसमी पावसाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे। त्यामुळे सध्या काही भागातील शेतकरी चिंतेत देखील आहेत।